शेतकऱ्यांना आमच्या भागामध्ये येऊन सांगतात की तुम्ही एकरी किंवा हेक्टरी उत्पादन वाढवा, तुम्हाला गरिबी दूर करायची असेल आणि उद्योगाचे जोडा। आता हेक्टरी उत्पादन वाढवण्याचा संदेश शेतकऱ्यांना, धान उत्पादक शेतकऱ्यांना आमचे मुख्यमंत्री देतात आणि दुसरीकडे हेच मुख्यमंत्री प्रति हेक्टर आधी 30 क्विंटल धान्य शेतकरी सोसायटीत विकू शकत होता, तो रद्द करून प्रति हेक्टर आता फक्त 20 क्विंटल विकू शकता अशा पद्धतीचा आदेश जारी करतात। म्हणजे अशा पद्धतीचं छळ, अशा पद्धतीचं छळ आधी म्हणजे प्रति एकर 12 क्विंटल, आता प्रति एकर फक्त 8 क्विंटल तुम्ही विकू शकता अशा पद्धतीचं जेव्हा काळा जी आर हे मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे काढतात, तर अशा या महाराष्ट्राच्या सरकारला, अशा या लोकांना, या नेत्यांना त्यांची जागा, त्यांची अवकात दाखवण्याची गरज आहे आणि शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत, शेतकऱ्या कोणत्या अवस्थेमध्ये जगतोय, अशा या शेतकऱ्यांना न्याय आपण वेळेच्या आत करावी, अन्यथा यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होईल। त्याला जबाबदार ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्राची सरकार राहील। असं उद्रेक होऊ देऊ नका याची जाणीव या निमित्तानं शेतकऱ्यांनी, या महाराष्ट्र आणि देशाच्या सरकारला करण्यासाठी या शेतकऱ्यांच्या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी